नमस्कार. नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील एकूण 174 जागांसाठी भरती सुरू होणार असून आज आपण या भरतीची जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. इथे वेळापत्रक दिलेलं आहे. फॉर्म सुरू होतील 26/8/2025 पासून आणि दिनांक 9/9/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. पदाचं नाव आहे कनिष्ठ लिपिक. जागा आहेत एकूण 60. नंतर आहे विधी सहाय्यक. जागा आहेत 6. कर संग्राहक. जागा आहेत 74. नंतर आहे ग्रंथालय सहाय्यक. जागा आहेत 8. पुढे आहे स्टेनोग्राफर. जागा आहेत 10. लेखापाल / रोखपाल. जागा आहेत 10. सिस्टीम ॲनालिस्ट. जागा आहे 1. पुढे आहे हार्डवेअर इंजिनियर. जागा आहे 2. नंतर आहे डेटा मॅनेजर. जागा आहे 1. पुढे आहे प्रोग्रॅमर. जागा आहेत 2. अशा एकूण 174 जागांसाठी भरती ही सुरू होणार आहे. टेबलमध्ये कास्टवाईज जागा दिलेल्या आहेत. कुठल्या कास्टला किती जागा आहेत. पहिलं पद आहे या ठिकाणी कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क. सर्वसाधारण या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत. अनुसूचित जमाती 4 जागा आहेत. विजा अ 2 जागा. भज ब 2 जागा. भज क 1 जागा. भज ड 2 जागा. विशेष मागास प्रवर्ग 2 जागा आहेत. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 2 जागा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 2 जागा. अराखीव म्हणजे ओपनसाठी आहेत 5 जागा. अशा एकूण 25 जागा आहेत. नंतर आहे महिला आरक्षण. अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत. अनुसूचित जमाती 3. विजा अ 1 जागा. भज ब 1 जागा. भज क 2 जागा. भज ड 1 जागा. विशेष मागास प्रवर्ग 1 जागा. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 2 जागा आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 2 जागा. ओपनसाठी 4 जागा आहेत. नंतर आहे माजी सैनिक. अनुसूचित जातीसाठी 1 जागा. जमातीसाठी 1 जागा. विजा अ 1 जागा. भज क 1 जागा आहे. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 1 जागा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 जागा आहे आणि ओपनसाठी आहेत 2 जागा. नंतर आहे खेळाडू. ओपनसाठी 1 जागा आहे. पुढे आहे प्रकल्पग्रस्त. ओपनसाठी आहे 1 जागा. नंतर आहे पदवीधर अंशकालीन. अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा. भज क साठी 1 जागा आहे. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 1 जागा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 जागा आणि ओपनसाठी आहे 1 जागा. नंतर आहे दिव्यांग. दिव्यांगांसाठी एकूण पद आहेत 2 आणि नंतर आहे अनाथ. त्यांच्यासाठी पद आहे 1. नंतर आहे विधी सहाय्यक म्हणजे लॉ असिस्टंट. सर्वसाधारण या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये 1 जागा आहे. विजा अ 1 जागा. इतर मागास वर्ग 1 जागा. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 1 जागा आहे. ओपनसाठी आहे 1 जागा. नंतर आहे महिला आरक्षण. ओपनला आहे 1 जागा. पुढे आहे कर संग्राहक म्हणजे टॅक्स कलेक्टर. सर्वसाधारण या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी 5 जागा आहेत. विजा अ साठी 2 जागा आहेत. भज क साठी 1 जागा आहे. भज ड साठी 1 जागा आहे. विशेष मागास प्रवर्ग 1 जागा. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 3.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 3 आणि ओपनसाठी आहेत 9 जागा. नंतर महिला आरक्षण, अनुसूचित जमाती 5 जागा, विजा अ 2, भज क 2, भज ड 2, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 2 जागा आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 2 आणि ओपनसाठी आहेत 8 जागा. नंतर आहे माजी सैनिक, अनुसूचित जमाती 2, विजा अ 1, भज क 1 जागा आहे, भज ड 1 जागा आहे, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 1, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 आणि ओपनला आहेत 4 जागा. नंतर आहे खेळाडू, अनुसूचित जमाती 1 जागा आणि ओपनसाठी आहे 1 जागा. पुढे आहे प्रकल्पग्रस्त, अनुसूचित जमाती 1 जागा आणि ओपनसाठी आहे 1 जागा. पुढे आहे भूकंपग्रस्त, ओपनला आहे 1 जागा. नंतर आहे पदवीधर अंशकालीन, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत, विजा अ 1 जागा, भज क 1 जागा, भज ड 1 जागा, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 1 जागा आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 आणि ओपनला आहे 3 जागा. नंतर आहे दिव्यांगासाठी एकूण पदं आहेत 3 आणि अनाथ एकूण पदं आहेत 1. पुढं आहे ग्रंथालय सहाय्यक, लायब्ररी असिस्टंट. या ठिकाणी सर्वसाधारणमध्ये अनुसूचित जातीसाठी आहे 1 जागा, अनुसूचित जमाती 1 जागा, विजा अ 1 जागा, इतर मागास वर्ग 1 जागा, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 1 जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 आणि ओपनसाठी आहे 1 जागा. नंतर महिला, ओपनला आहे 1 जागा. पुढे आहे स्टेनोग्राफर, सर्वसाधारण. या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 1 जागा, जमातीसाठी 1, विजा अ 1, भज ब 1, इतर मागासवर्ग 1, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 1 जागा आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 जागा आणि ओपनला आहे 1 जागा. महिला, इतर मागासवर्ग 1 जागा आहे आणि ओपनसाठी आहे 1 जागा. त्याच्यानंतर आहे लेखापाल ऑब्लिक रोखपाल, अकाउंटंट ऑब्लिक कॅशियर. सर्वसाधारणमध्ये अनुसूचित जातीसाठी 1 जागा, अनुसूचित जमाती 1, विजा अ 1, इतर मागासवर्ग 1, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 1, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 आणि ओपनसाठी आहेत 2 जागा. नंतर आहे महिला, इतर मागासवर्ग 1 आणि ओपनसाठी आहे 1 जागा. पुढे आहे सिस्टम ॲनालिस्ट, 1 जागा आहे ओपनसाठी. पुढे आहे हार्डवेअर इंजिनियर, अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे आणि ओपनसाठी आहे 1 जागा. अशा एकूण 2 जागा आहेत. नंतर आहे प्रोग्रॅमर, अनुसूचित जातीसाठी 1 आणि ओपनसाठी 1, अशा एकूण 2 जागा आहेत. नंतर आहे डेटा मॅनेजर, ओपनसाठी आहे 1 जागा. पुढे पदनिहाय शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. 1 नंबर आहे कनिष्ठ लिपिक, कोणत्याही शाखेची पदवी. त्यानंतर आहे मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट. नंतर संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी तुमचं MSCIT असलं पाहिजे, नसेल तरी नंतर तुम्हाला हा वेळ दिला जाईल. पुढे आहे विधी सहाय्यक, मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी असायला हवी आणि शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित या ठिकाणी 5 वर्षाचा हा अनुभव असायला हवे. पुढे आहे कर संग्राहक, कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टायपिंग या ठिकाणी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट हे असायला हवं.
नंतर आहे ग्रंथालय सहाय्यक, या ठिकाणी SSC उत्तीर्ण असायला हवे आणि ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स हा असणं आवश्यक आहे. नंतर आहे स्टेनोग्राफर, कोणत्याही शाखेची पदवी आणि या ठिकाणी मराठी व इंग्रजी लघुलेखक 80 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असायला हवे. त्याच्यानंतर आहे मराठी 40 व इंग्रजी 60 शब्द प्रति मिनिट वेगाची टंकलेखनाची परीक्षा या ठिकाणी तुमचं उत्तीर्ण असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी अनुभव, शासकीय निमशासकीय कार्यालयातील स्टेनोटायपिस्ट पदाचा 3 वर्षाचा अनुभव जर असेल तर या ठिकाणी प्राधान्य मिळेल. नंतर आहे लेखापाल / रोखपाल, वाणिज्य शाखेची पदवी. नंतर भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट DFM पदविका उत्तीर्ण अथवा LGSD किंवा GDC&A परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थाकडील लिपिक लेखा या पदावरील 5 वर्षाचा जर अनुभव हा असायला हवे. पुढं आहे सिस्टीम ॲनालिस्ट, या ठिकाणी BE कम्प्युटर असायला पाहिजे आणि सिस्टीम ॲनालिसिस प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव हा असायला हवा आहे. नंतर आहे महानगरपालिकेतील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हताप्राप्त कर्मचाऱ्यांना हे प्राधान्य असेल. त्याच्यानंतर आहे हार्डवेअर इंजिनियर, BE कम्प्युटर आणि संगणक देखभाल व दुरुस्तीचा 3 वर्षाचा अनुभव हा असायला पाहिजे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कम्प्युटर हार्डवेअरमधील पदविका, जर पदविका असेल तर 5 वर्षाचा अनुभव हा लागणार आहे. नंतर आहे प्रोग्रॅमर, या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदविका, डिप्लोमा अर्हता आणि या ठिकाणी 1 वर्षाचा अनुभव हा असायला पाहिजे. सिस्टीम ॲनालिसिस प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 1 वर्षाचा अनुभव हा आवश्यक आहे. नंतर आहे डेटा मॅनेजर, BE कम्प्युटर आणि या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव हवा आहे. सिस्टीम ॲनालिसिस प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 3 वर्षाचा अनुभव हा आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे कमाल वयोमर्यादा, किमान वय आहे सर्व पदांकरता 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा आहे ओपनसाठी 38, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्ष आहे. पुढं आहे परीक्षा शुल्क, ओपनसाठी आहे 1000 रुपयाचं परीक्षा शुल्क. त्याच्यानंतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांच्यासाठी 900 रुपयाचं परीक्षा शुल्क असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. PDF लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे. फॉर्म भरायच्या आधी PDF पूर्ण वाचून घ्या आणि नंतरच फॉर्म हा भरा. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.